उत्साहामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणजे जन्मदिवस बालिका दिन आपण मोठ्या उत्साहामध्ये सकाळपासून साजरा करत आहोत. मनाला अतिशय आनंद होतो की आज या सर्व बसलेल्या स्टेजवर सावित्रीबाई त्यांचीच देण आहे आणि त्यांच्यामुळेच या सर्व सावित्रीबाई फुले या ठिकाणी त्यांच्या रूपाने या ठिकाणी बसलेत असं आम्हाला वाटतं. म्हणून प्रथमतः सावित्रीबाई फुले समस्त स्त्री वर्गाला माझा प्रथमतःच कोटी कोटी वंदन आणि नमन. त्यांनी 1854 रोजी काव्य फुले हा त्यांनी पहिला कविता संग्रह प्रकाशित केला, काव्य फुले. आणि त्या काव्य फुलामध्ये त्यांनी असं सुरुवातीला सिद्ध केलेलं आहे की काव्य फुले जी आहेत ही सुगंधी फुल कसं असतं, सुगंधी असतं, सर्वांना वास देतं, सुगंध देतं. आणि त्या काव्य फुलाप्रमाणे प्रत्येक कविता माझी ही फुलत जावी आणि या समाजासाठी उपयोगी पडावी. आता कवितेचा उल्लेखच केला आहे तर दुसरा काव्यसंग्रह त्यांचा 1891 साली 52 कशी सुबोध रत्नाकर हे प्रकाशित झालेलं आहे. आणि त्या मुलाला डॉक्टर केलं आणि त्यांनी सुद्धा समाजासाठी सेवा करण्याचं व्रत हाती घेतलेलं आहे. अनेक शाळा काढल्या, काव्यसंग्रह केले, लेखन केलं, समाजासाठी दायित्व पत्करलं, अनेक स्त्रियांची बाळंतपणं केली आणि मुलाला डॉक्टर केल्यानंतर लेखची साथ त्याच वेळेस सुटलेले होते. आणि असाच एका बहुजन वर्गातील एका मुलाला, एका व्यक्तीला पाठीवर घेऊन स्वतः सावित्रीबाई फुले आपल्या यशवंत नावाच्या डॉक्टर मुलाकडे घेऊन येत असताना त्यांनाही त्या प्लेगच्या साथीने झपाटलेला आहे. हा संसर्गजन्य रोग होता आणि प्लेगच्या साथीमध्ये मुलगा यशवंत म्हणतोय, आई तू अजून तुला खूप समाजाची सेवा करायची आहे, तू प्लेगच्या साथीपासून दूर राहा. नाही म्हणतात, आपला जन्मच तुझ्या वडिलांचा म्हणजे ज्योतिराव फुलेंचा, तुझा आणि माझा या समाजासाठीच शेवटपर्यंत द्यायचा आहे. प्राण गेला तरी चालेल पण मी मागाटणार नाही. प्लेगच्या साथीमध्ये सुद्धा सावित्रीबाई फुले ते काम करत राहिल्या आणि त्यांना प्लेगच्या साथीने झपाटल्यानंतर समाजाची सेवा करता करताच त्यांना वीरमरण आलेलं आहे. अशा या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना माझा कोटी कोटी प्रणाम. जय ज्योती, जय सावित्री.